आणि एक महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबईच्या कोपरखैरण्यामध्ये शिकवणीच्या वर्गाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे। स्लॅबखाली 20 विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलंय, तर यामध्ये 5 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते आहे। अग्निशमन दल आणि पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि नागरिकांच्या मदतीने इथं मदत कार्याला देखील सुरुवात करण्यात आली आहे। मयूर बोरसे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयूर, नेमकी घटना कधी घडली आहे आणि अजून किती मुलं याखाली दबले असल्याची शक्यता आहे? सागर, आज दुपारची ही घटना आहे। शाळेनंतर खासगी शिकवणीसाठी मुलं एका शिकवणी गेले होते। तिथे स्लॅब कोसळून, म्हणजे जुनी इमारत होती आणि या जुन्या इमारतीचा एका कोपऱ्याचा स्लॅब कोसळून खाली 20 विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। अंदाजे हा आकडा आता 20 सांगण्यात येतोय, पण याच्यात म्हणजे या आकड्याची पुष्टी अजून अधिकृत झालेली नाहीये। पण अंदाजे 20 विद्यार्थी खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। त्यातले 5 विद्यार्थी हे गंभीर जखमी असण्याची शक्यता आहे। यात किती दगावलेत याची अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, पण 5 जणांची प्रकृती गंभीर आहे आणि एका शिकवणीचा वर्गातला कोपरा, त्या कोपऱ्याचा स्लॅब या विद्यार्थ्यांवर पडला आणि त्यामुळे ही घटना घडली आहे। घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झालंय, त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलंय। सागर, नक्कीच मयूर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो, कोपरखैरण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। कोपरखैरण्यामध्ये शिकवणीच्या वर्गाचा स्लॅब कोसळला। स्लॅबखाली 20 विद्यार्थी अडकले होते। 10 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलंय, तर 5 जण गंभीर असल्याचं कळतंय। अग्निशमन दल त्याचबरोबर पोलीस या ठिकाणी तातडीनं दाखल झाले आणि त्यांच्याकडून मदत कार्याला सुरुवात करण्यात आली। मात्र कोपरखैरण्यामध्ये शिकवणीच्या वर्गाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कोपरखैरणे या ठिकाणी शिकवणीच्या वर्गाचा स्लॅब कोसळून ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। स्लॅबखाली जवळपास 20 विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली, तर 10 विद्यार्थ्यांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलेलं आहे, तर 5 जण यामध्ये गंभीर जखमी असल्याचं कळतंय। अग्निशमन दल आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत।